नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक देसाई तुमचा खूप खूप स्वागत करते अजून एका मिनी ब्लॉगमध्ये। स्थापेश्वर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आमचा DPL असता डेगवे प्रीमियर लीग सीझन 5व्या यंदाचा। जत्रेचा जागा निवळूच्या आधी सगळे 6:30 वाजता हजर झाले ग्राउंडवरती। ट्रॉफी ठेवलो, सजवून घेतलो, मेडल ठेवले आणि सजवून घेतलो मस्तपैकी मी आणि साईन। त्यानंतर पिचवर जरा सिमेंट आणि माती जरा पडली ती झाडून घेतली फटाफट। मान्यवरांच्या हस्ते गणपती बाप्पा मोरया आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून आपण पहिल्या सामन्यात सुरुवात करणार होतो थोड्याच वेळात। आणि पहिला सामना होतो अंशविक स्पोर्ट वर्सेस कोदंडसेना। पहिला सामना होतो DPL सीझन 5व्याचा। शिवान टॉस जिंकून पहिली बॉलिंग केलं आणि आमंत्रित केलं कोदंडसेना बॅटिंग करण्यासाठी। कोदंडसेनाचे सलामी फलंदाज प्रकाश आणि योगेश निघाले बॅटिंग करण्यासाठी। दरवर्षीप्रमाणे सुजित गवस आणि सिद्धू कॉमेंट्रीसाठी। सुजित गवसच्या मधुर अशा आवाजात कॉमेंट्री करून सामन्याची सुरुवात झाली। आणि आपण ज्या लास्ट इयर टीमीत होतो जिजा 11 त्यांचे मालक। पहिले 2 सामने झाल्यानंतर आमची मॅच होती विसेटो 11 वर्सेस जिजा 11। टॉस जिंकून अमितने पहिली बॉलिंग केली आणि आपण बॅटिंगला उतरलो विसोटे 11। ती मॅच तर आपण जिंकलो आणि जिंकल्यानंतर एवढा आनंद झाला सगळ्यांका। आम्ही फटाफट नाश्ता करून गेलो। नाश्ता तर केलो आपण, आपली एक मॅच पण झाली आणि आपण दुपारचा जेवणाचा आनंद घेतलो। मस्तपैकी पुलाव होतो। बघता बघता विसोटे 11 आम्ही फायनलमध्ये पोहोचलो आणि फायनल रंगली विसोटी 11 वर्सेस कोदंडसेना। आणि आमका जिंकासाठी 3 ओव्हरमध्ये होते 39 रन आणि मी स्वतः प्रतीक देसाई फायनल मॅचची विनिंग शॉट मारून गेम जिंकून दिले आमच्या टीमसाठी। यंदा हरलेल्या टीमला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सीझनसाठी। असं भारी असं सेलिब्रेशन करून आपण विजेता ठरलो। DPL सीझन 5चे विनर विसोटी 11 आणि विनर होते कोदंडसेना। DPL सीझन 5चा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केलेला प्रतीक देसाई ब्लॉग। सो जाऊन बघा फटाफट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।